त्यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय. त्या संदर्भातली एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं मिलिंद देवरांचा प्रवेश करून घ्या. मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केलाय. उद्योगपती आणि दिल्लीच्या दबावामुळे मिलिंद देवरांचा प्रवेश झालाय. शिंदे गटाचं भविष्य काही खरं नाही असं देखील संजय राऊत म्हणतात. तर राज्यसभेवर वर्णी लागेल म्हणून देवरा गेले अशी चर्चा आहे. मिलिंद देवरांसारखा माणूस शिंदेंना हवा होता असं जयंत पाटलांनी म्हटलंय. शिंदे यांना सांगण्यात आलं की मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश करून घ्या. इतकंच नाही तर त्यांना राज्यसभेवर सुद्धा पाठवा. मग त्या गटामध्ये जे जुने काही लोक गेले आहेत असं म्हणतात, आमचा पक्ष, त्यांचं काय होणार? जर बाहेरून आलेले लोक अशा प्रकारे तुमच्या पक्षात ताबडतोब उद्योगपतींच्या सल्ल्यानं, दबावानं किंवा दिल्लीच्या दबावानं अशा पदांवर जाणार असतील तर मला असं वाटतं या गटाचं भविष्य काही खरं नाही. देवरांसारखं मुंबई प्रदेशवर बराच काळ त्यांच्या वडिलांनी हुकूमत गाजवलेली होती. त्यांना काही ना काही कुठंतरी पुढं येण्याची संधी मिळावी म्हणून काही पद मिळेल, काही राज्यसभा मिळेल, अशा वेगळ्या बाहेर चर्चा आहेत. त्यासाठी ते गेले असतील. त्यामुळं दबाव तिसऱ्याने आणायचा, दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी पहिल्या माणसाला हे तुम्ही सांगताय पहिल्यांदाच आहे. त्याची इच्छा असेल तर तो जाईल, घेणाऱ्याची इच्छा असेल तर तो घेईल.